हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? सो हा ब्लॉग आहे आमचा फेअरवेलचा आणि हा माझा फर्स्ट फेअरवेल आहे लाईफमधला. आता मी इतकी मोठी आहे, तुम्ही बोलणार फर्स्ट कसा काय. सो फर्स्ट असा की 10th कोरोना बॅच होती आमची. सो 10th नो फेअरवेल, 12th पण फेअरवेल नाही भेटला मला. माझं कॉलेज तसं होतं, नो फेअरवेल. क्लासेसमध्ये पण फेअरवेल नव्हतं, सगळे कंजूस लोक होते. सो आफ्टर 12th हा माझा म्हणजे आफ्टर 10-12 हा माझा फर्स्ट फेअरवेल आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. मी पूर्ण वर्ष कॉलेजला नाही गेली, मी 5 महिने कॉलेजला नाही गेली. मध्ये गेली आणि आता पण फक्त मी ना थोडंसं 1-2 दिवस गेली होती आणि एक्झाम फॉर्म फिल झाल्यावर मी वापस नाही गेली. सो मे बी शिव्या तर खाणार आहे फेअरवेलच्या दिवशी की हां फेअरवेल आहे तर बरोबर आली आणि त्याच्या आधी येत नव्हती, असं सगळं. बट ठीक आहे, ऐकून घेऊयात. आणि आता मी आता मला रेडी व्हायचं आहे. मी फटाफट रेडी होते बिकॉज ना फेअरवेलचा टाईम होता म्हणजे 10:30चा. आमच्या ग्रुपला डिस्कस झालं होतं की 10:30ला आम्हाला CR रूममध्ये पोचायचं आहे, आय मीन कॉमन रूममध्ये पोचायचं. आणि इथे घरातच बघा, इथे घरातच 10:30 वाजलेत आणि मी अजून रेडी नाही झाली आहे. सो फटाफट रेडी होऊया. एवढं भयंकर ऊन आहे ना मुंबईला, इतकं ऊन आहे ना कल्याणला, बाहेर निघावंसं वाटत नाही. आणि मला थंडी सहन होते पण मला ऊन नाही सहन होत. पण ठीक आहे, फेअरवेल आहे, मिस नाही करायचं आहे. सो फटाफट रेडी होऊया. थोडंफार रेडी होतं, तुम्हाला तर माहिती आहे मला रेडी व्हायला टाईम नाही लागत. बाकी जे काही आहे आयलाइनर अँड ऑल ते कॉलेजमध्ये जाऊन राहते, कारण की एवढ्या उन्हात कॉलेजमध्ये जायपर्यंत राहणार नाही ते. सो चला भेटूया. तुम्ही प्लीज कंटिन्यू बघा आणि फेअरवेलच्या व्लॉगला तरी थोडंसं सपोर्ट करा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. बाय बाय गाईज. आम्ही म्हणजे मी आली आहे कॉलेजमध्ये हे आणि वरती सगळ्या मुली आहेत. ही वर्षा. आम्ही आता इथे फोटो काढायला आलो खाली थोडंसं बिकॉज गरमी इतकी आहे ना, आमचा जीव चालला. सो फटाफट फोटो काढतो आम्ही आणि त्यांना पण भेटू सगळ्यांना. गाईज इथे पूर्ण बघा काय बोलतात चाव चालू आहे. इतक्या फालतू मुली आहेत आमच्या कॉलेजमध्ये की त्यांच्यासोबत फोटो काढायची पण अजिबात इच्छा नाही होत आहे. सही बोला ना, क्या बोला बता. जोर से बोल. अब समझ लो फीलिंग्स हम लोग की. ये इधर सब लोग चाव रेडी हो रहे हैं और उधर एक व्लॉग चालू है. तो अभी हम लोग फ़ोटो खींचे. 10:30 का टाइमिंग दिया था और अभी 12:30 हो रहा है. गर्मी इतनी है ना, बहुत गर्मी है. और मला सांगा मी कशी दिसते. मी हिंदीमध्ये बोलते सो चालेल. मला सांगा मी कशी दिसते. गाइस हम लोग किसी कैटेगरी में नहीं आते, ना ही हम लोग को कोई प्राइज़ मिला है, ना ही हम लोग को किसी गेम में हम लोग का नाम है. कोई कैटेगरी में ही नहीं है हम लोग. और ये देखो ये हमें मिला है और एक पेन हमको मिला है. हम लोग को ना एक सर और एक मैम है. इतना हम लोग को टॉन्ट मारा है माइक
पे सबके सामने नाम ले लेके लो अटेंडेंस करके जीना हराम कर दिया हम लोगों का। बेइज्जती हो गई। फेयरवेल के दिन इंसर्ट हो गया गाइस। और हम लोग किसी कैटेगरी में ही नहीं है। कौन कौन से? ना स्पोर्ट्स में है, ना डांस में है, ना किधर है। कोई कैटेगरी में हम लोग बैठते ही नहीं है। खाली 1-2 फोटो में गलती से आ गए। फोटोशूट होता है। हाय गाइस, बैक को हिंदी में फिर बोलते हैं। बोला मेरे चैनल को सब्सक्राइब ब्रो। मैं क्या बोल रही हूँ? हाय गाइस, ये सरवरी का ग्राउंड है और गाइस रचना स्टेज से बहुत हो गया। बता दूं लाल वाली को रोल मॉडल ये सही। अरे मेरे चैनल को सब्सक्राइब करो। स्मिता नाम है चैनल का। अरे रुक, स्मिता 08। अल्लाह उसका लड़की का कैब आ गया, जा रही है वो। कब से बोल रही हूँ ग्रुप फोटो निकाल। अरे करो ना। क्या इसी कंधे पे सर क्या था? करना क्या है? चालू रहे थोड़े फूल वगैरह बहन की वीडियो चालू करके आएगी। हाँ एक करके अपना जो एक साथ अच्छा ठीक है, सब लोग एक साथ के शोल्डर पे ऐसे सर रखो। अच्छे से बीच में खड़े रहे ताकि इन लोगों को क्या करें। हाँ कंधे पे थोड़ा ये नाटू लोग खड़े हैं। मैं झुक रही हूँ। मॉर्निंग गाईज, तर इथे आपला ब्लॉग एंड होतोय फेअरवेलचं. मी जास्त काय शूट केलं नाही आहे, थोडंफार केलं आहे.